राधे राधे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. माऊली म्हणतात की आपल्याला जर आपले पाप जर भस्म करायचे असेल तर सर्वात सोपं आणि सुलभ जर साधन कोणतं असेल तर भगवंताचं नाम उच्चारण करणं हे साधन आणि सोपं भगवंताचं साधन आहे. यानं काय होईल बरं, तर यानं जळतील पापे जन्मांतरीची. माऊली म्हणतात की अरे त्यानं तुमचं 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं नव्हे नव्हे तर जन्मांतरीची पापं भगवंताच्या नाम उच्चारण केल्यानं भस्म होऊन जातील. का हो, मग नाम घेण्यासाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज आहे का? तर परत माऊली म्हणतात की न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्याला कुठंच जाण्याची गरज नाही, वनामध्ये जंगलामध्ये जाण्याची गरज नाही. तर घरी बसल्या बसल्या तुम्ही जर नामचिंतन केलं तर काय होईल, सुखे येतो घरा नारायण. तर नारायण आपल्या घरी येईल, पण कधी येईल? ठाईचं बैसोनी करा एक चित्त. चित्त म्हणजे मन. मन हे एकाग्र करायचं आणि भगवंताचं नाम घ्यायचं. तर कोणत्या भगवंताचं नाम घ्यायचं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. माऊली म्हणतात की तुम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्राचा जप करायचा. पण कसा करायचा? सर्व काळ याचा आपण जप करायचा. आणि पुन्हा माऊली म्हणतात की अरे तुम्ही जर नाम सोडून अन्य साधनांचा जर अवलंब केला तर काय म्हणतात की या विन असता अनिक साधन, वाहतचे आन विठोबाची. मी तुम्हाला माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो. काय सांगतो? की नामापर ते तत्व नाही रे अन्यथा. नाम सोडून दुसऱ्या कोणत्याच तत्वानं आपलं कल्याण होणार नाही, उद्धार होणार नाही. म्हणून नामाला आपलं जीवन बनवायला पाहिजे. रामकृष्ण हरी.